नमस्कार मंडळी. तर आज आहे एकादशीचा दिवस. तर आजची पूजा करता करता आपण जाणून घेणार आहोत श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे होणारे फायदे आणि त्यापासून आपल्याला काय फलित प्राप्त होते. शतकानुशतके पिढ्यानपिढ्या अनेक घरांमध्ये ज्या महत्त्वाच्या स्तोत्रांचा नित्यपाठ केला जातो त्यातीलच एक महत्त्वाचे आणि कल्याणकारी स्तोत्र म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. या स्तोत्राचा संबंध आपल्याला महाभारताच्या एका कथेमध्ये पाहायला मिळतो. प्रसंग असा होता की महाभारताचे युद्ध समाप्त झाल्यानंतर धर्मराज युधिष्ठिरास राज्याभिषेक केला गेला होता. धर्मराज्याची स्थापना झालेली होती. यानंतर शरपंजरीवर पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार तिथे पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उपस्थित होते. तेव्हा युधिष्ठिर श्री भीष्मांना या जगात एकच देव कोण, एकच परम आश्रय कोण, कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल, कोणाचा जप केल्यास संसार बंधनातून मुक्ती मिळेल, असे अनेक प्रश्न विचारले. यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णाची केलेली स्तुती म्हणजेच श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र होय. हे स्तोत्र गातच भीष्म निजधामास गेले. आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय आहे, गीता हे तिचे दूध आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तूप आहे असे म्हणून त्याचा गौरव केलेला आहे. या दिव्य स्तोत्राचा नित्य पठणामुळे पारमार्थिक ऐहिक कल्याण होईल असे त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हटले गेलेले आहे. साधकाभोवती अदृश्य संरक्षक कवच निर्माण होऊन त्याचे संकटातून रक्षण होईल असे सुद्धा सांगितले गेलेले आहे. याचाच एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे टेंभे स्वामी उर्फ वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग. त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला होता. ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याचा त्याला त्रास होऊ लागला. पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला. स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःखमुक्त केले. मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा विष्णू सहस्त्रनामाचा नित्य नेम आहे, त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही. त्याचाच अर्थ असा की शेवटी अंतिम परमेश्वरी तत्व हे एकच आहे. त्यामुळे आपण कोणत्याही देवाला मानत असू किंवा कोणत्याही देवाचे आपण उपासक असू तरीही दररोज विष्णू सहस्त्रनाम हे आपण म्हटले पाहिजे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रापंचिक समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय आपल्याला संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य देखील प्राप्त होते. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकीकती आपल्याला वाचायला मिळतात. संत साईबाबांचा एक प्रसंग वाचनात आला होता, तो सुद्धा तुमच्यासोबत आज शेअर करते. शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म रामायण तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम यांची पारायणे करीत असत. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्यांना सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेले असताना बाबांनी त्यांच्या दप्तरातील श्री विष्णू सहस्त्रनामाची पोथी काढून घेतली आणि ती त्यांचे परम भक्त श्यामाच्या हाती देऊन बाबा त्याला म्हणाले की एकदा माझे प्राण कासावीस झाले, त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून ठेवले आणि त्याचे पारायण केले आणि मला अलभ्य असा लाभ झाला. प्रत्यक्ष श्री भगवंताचे दर्शन झाले. म्हणून तू हे रोज वाचत जा. किमान एक नाम वाचण्याचा तरी प्रयत्न केलास तरी चालेल. या प्रसंगावरूनच श्री संत साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांना देखील केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती हे आपल्याला कळून येते. तर आपण सर्वांनी या चातुर्मासामध्ये न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करूयात आणि श्री भगवंताच्या दिव्य कृपेची साक्षात अनुभूती घेऊयात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जैसी घडे एकादशी जाणे लागे विष्णू पाशी, तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी.
याचाच अर्थ असा की जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठाची प्राप्ती होते. यास्तव जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गतजन्मात पुण्याच्या राशी गोळ्या केल्या आहेत तोच एकादशी व्रताचे पालन करतो. तर मंडळी, आतापर्यंत आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राबद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण एकादशीच्या व्रताबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात. एकादशीचे हे व्रत असे आहे की जे नेहमीप्रमाणे संकल्प वगैरे न करता विधीपूर्वक घेण्याची आवश्यकता नसते, कारण हे व्रत जन्मतःच लागू होते. हे आमरण घडणे इष्ट आहे. एकादशी व्रत हे अन्य व्रतांचे पायाभूत असल्यामुळे किमान पात्रता प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे. एकादशी न करता अन्य व्रते केल्यास ती फलित होण्यास विलंब लागतो. विशेषतः 16 सोमवार, संकष्ट चतुर्थी, प्रदोष, शिवरात्री, अष्टमी इत्यादी अनेक व्रते शीघ्र फलदायी होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांनी एकादशी व्रत अवश्य करावे. एकादशीला एवढे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण असे सांगितले जाते की त्या तिथीला सर्व प्राणी मात्रांची गती ही ऊर्ध्व दिशेने झेपावते. अशा वेळी अल्पाहार केल्यास अंगी परमार्थिक उत्क्रांती होण्याची पात्रता येऊन सत्यसंकल्प पूर्ण होण्यास सहाय्य होते. एकादशीच्या दिवशी निराहार राहून केवळ पाणी आणि सुंठ साखर खावी हा उत्तम पक्ष मानला जातो. या दिवशी पोटातील सर्व अवयवांना विश्रांती मिळाल्यामुळे हे अधिक कार्यक्षम होतात. संपूर्ण निराहार राहणे जर शक्य नसेल तर अल्प हविषान्न खाणे हा मध्यम पक्ष मानला जातो आणि तेही अशक्य झाल्यास किमान फलाहार खाऊन एकादशी करावी, परंतु कडधान्य खाऊ नयेत. मासातील दोन्ही एकादशी कराव्यास शास्त्र सांगते, परंतु गृहस्थ धर्माचे पालन करणाऱ्यांनी किमान शुक्ल एकादशी तरी अवश्य करावी. एकादशी व्रताची सांगता उद्यापनाने होते, परंतु तसे करून देखील एकादशीला उपवास अवश्य करावा. एकादशी व्रत करताना फलाहारासोबतच ब्रह्मचर्याचे पालन, देवपूजा, हरिहरास तुळशी आणि बिल्वपत्र अर्पण करावे, सत्यभाषण करावे, परनिंदेचा त्याग करावा, दानधर्म या गोष्टी अवश्य कराव्यात. या योगे एकादशी व्रताचे फळ मिळण्यास सहाय्य होते. एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री उपवास करावा आणि उपवास शक्य नसेल तर रात्रीच्या पहिल्या प्रहरापूर्वी अल्पाहार करावा. माझे कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक पातके, उपपातके आणि दुरित कर्मे नष्ट होण्यासाठी श्रुती, स्मृती आणि पुराणे यात सांगितलेले फळ प्राप्त होण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठी मी एकादशी व्रत करते आहे असा संकल्प, श्रद्धा, भक्तियुक्त मनाने आणि यथाविधी देवतेचे पूजन करत, म्हणजेच गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी. एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण थोडक्यात माहिती पाहूयात की आपण काय करावे आणि काय करू नये. एकादशीच्या दिवशी फुले, पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे. त्यामुळे उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी लागणारे फुले आणि तुळशीची पाने यांची तयारी करून ठेवावी. तसेच या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न, लसूण, कांदा, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. तसेच या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये, कोणालाही या दिवशी कडू बोलू नये, तसेच रागावणे देखील टाळावे. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे, नखे कापणे, केस कापणे या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. एकादशीच्या व्रताच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात हे आता आपण पाहणार आहोत. तर व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे वस्त्र धारण करावे.
विष्णू पूजेच्या वेळी एकादशीच्या व्रताची कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत आवश्यक आहे. एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर हा अवश्य करावा. या दिवशी कोणीही तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तसेच या दिवशी दान धर्माचे अत्यंत महत्त्व आहे. सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारण करावे, मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे, हे लक्षात असू द्या. एकादशी हा महिन्यातून दोनदा साजरा केला जाणारा असा पवित्र दिवस खूप धार्मिक आणि आध्यात्मिक असे त्याला महत्त्व आहे. एकादशी हा शब्द संस्कृत शब्द एका या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ एक आहे आणि दशी म्हणजे 10. प्रत्येक चंद्र पंधरवड्याचा 11वा दिवस दर्शवतो. एकादशीचे पालन केल्याने आध्यात्मिक शुद्धी तर होतेच, त्याशिवाय आत्म आणि मानसिक शक्ती प्राप्त होण्यास मदत होते, असा भाविकांचा विश्वास आहे. एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासे श्रोत्याला सुखाची प्राप्ती होते व शेवटी त्याला विष्णू लोकात स्थान प्राप्त होते असे सांगितले जाते. त्यामुळेच आज आपण पुत्रदा एकादशीची माहिती जाणून घेऊयात. पुत्रदा एकादशीचे व्रत हे खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते. या दिवशी भगवान विष्णूसह श्री लक्ष्मीची पूजा केली जाते आणि व्रत जोडप्यांनी केल्याने इच्छित फल प्राप्त होते. आता आपण जाणून घेऊयात की या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचायला हवी. युधिष्ठिर म्हणाला, हे परमेश्वरा, एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आहे. आता मी तुम्हाला विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते याबद्दल सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते, तसेच तो विद्वान आणि धनवान होतो. भद्रावती नावाच्या नगरीमध्ये सुकेतुमान नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला संतान प्राप्ती नव्हती. आपल्याला संतान प्राप्ती व्हायला हवी असे या राजाला नेहमी वाटायचे. राजाने या विचारापोटी आत्मदहन सुद्धा करण्याचा निश्चय केला होता. परंतु आत्मदहन करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला. विचारामध्ये मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे राजा घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. राजाला पाहताच ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही सांगा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, आपण कोण आहात? येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले, हे राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहोत. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा आणि मला पुत्र प्राप्तीचे वरदान द्या. हे ऐकून ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे हे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला या व्रताचे उद्यापन देखील केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला आणि काही दिवसातच राजाला पुत्रप्राप्ती झाली. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.